हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? हो सर येतो. येस सर. हो स्क्रीन दिसतंय? नाही सर. होय सर. आता दिसते स्क्रीन सगळ्यांना? हो सर. Okay. So, for practical session, there is total 50 marks, and out of that 50, 25 marks is for your end semester exam, and 25 marks is for your progressive assessment. जे काही आपले प्रॅक्टिकल होणार आहे, सो ते सगळे प्रॅक्टिकल चेक केले जातील आणि त्या आधारावर तुम्हाला 25 मार्क्स जे आहेत ते दिले जातील. सो 25 plus 25, 50 marks is for your practical session, and 100 marks is for your theory session. That's why your subject is total for 150 marks, म्हणजे 150 मार्काचा हा आपला टोटल सब्जेक्ट असणार आहे. अँड लेट्स सी 4 hours, दॅट मीन्स 4 तासाचा तुमचा पेपर असणार. ज्यावेळेस तुमचा फिजिकल पेपर असतो, आता ठीक आहे सध्या तुमचे 2-3 सेमिस्टर जे आहेत ते ऑनलाईन मोडमध्ये झाले, पण ज्यावेळेस तुमचा फिजिकल होणार आहे त्या केसमध्ये तुमचा रिटर्नचा जो पेपर असतो हा 4 hours असतो. पेपर अवर्स 4 म्हणजे 4 तासाचा पेपर असणार आहे. आणि त्यानुसार 70 मार्काचा जो पेपर तो आपला 4 तासाचा असणार आहे. देन लेट्स सी द टाइम टेबल. वीकली 4 तास असणार आहेत आपले, आणि प्रॅक्टिकल साठी 2 hours, म्हणजे एक बॅच साठी 2 तास असणार आहे. आणि वीकली तुमचे 4 लेक्चर जे आहेत ते कंडक्ट केले जातील. सो इन दिस वे द टोटल मार्किंग स्कीम ऑफ अवर EMD सब्जेक्ट इज गेट कव्हर. आता या मार्किंग स्कीम मध्ये कोणाला काही अडचण, काही समजलं नाही असं आहे? All of you get marking scheme clearly? Tell me yes or no. Yes, sir. येस Okay, सर. fine. So these are the, let's see, course outcomes. So total 6 outcomes are there. Outcomes means when we learn that subject, when we teach that subject, then what actually students get from that subject. ज्यावेळेस तुम्हाला हा सब्जेक्ट मी शिकवतोय, हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता, दॅट इज कॉल्ड कोर्स आउटकम्स. अँड दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट आउटकम्स. प्रत्येक 6 चॅप्टर्स आहेत आपल्याला, आणि प्रत्येक चॅप्टरचा एक एक आउटकम आहे. म्हणजे पहिला चॅप्टर शिकवल्यानंतर तुम्ही त्याच्यातनं काय काय करू शकता, बरोबर. देन सेकंड चॅप्टर, थर्ड चॅप्टर, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ, टोटल 6 चॅप्टर्स आहेत. 6 चॅप्टर्स मधनं तुम्ही काय काय शिकणार आहात, तर हे त्याचे काही स्टेटमेंट्स त्यांनी दिलेले आहेत. सो लेट्स सी फर्स्ट CO, that means course outcomes. When we after finishing EMD subject, students are able to select suitable materials for designing machine elements. म्हणजे ज्यावेळेस हा सब्जेक्ट तुम्ही शिकतात, त्यानंतर हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता, सिलेक्ट सुटेबल मटेरियल्स फॉर डिझायनिंग मशीन एलिमेंट्स. म्हणजे एखादा पार्ट तुम्हाला डिझाईन करायचा आहे, तर तो पार्ट डिझाईन करण्यासाठी तुम्ही सुटेबल मटेरियल जे आहेत ते मटेरियल, तुम्हाला मटेरियलची सगळी माहिती मिळून जाते, आणि तुम्ही एखाद्या पार्ट साठी कोणता मटेरियल सुटेबल राहील हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. देन सेकंड वन इज you can able to design joints and levers for various applications. आता जसं आपण बघितलं की सेकंड चॅप्टर हा तुमचा जॉईंट्स वरती आहे, आणि वेगवेगळे लिव्हर्स पण आपल्याला इथे बघायचे, आणि या सगळ्यांची डिझाईन प्रोसेस बघायची. आता आपल्याला माहिती आहे की इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये बरेचसे ऍप्लिकेशन्स असतात, आणि प्रत्येक ऍप्लिकेशन साठी आपल्याला डिझाईन प्रोसेस ही करावी लागते. सो आफ्टर completing your second chapter, you can able to design joints and levers for various applications. वेगवेगळ्या ऍप्लिकेशन साठी तुम्ही काय काय करू शकता, तर डिझाईन प्रोसेस करू शकता जॉईंट्सची आणि लिव्हर्सची. So this is our second CO. After that, third CO, design the power transmission elements like shaft, keys and coupling. बघा, ज्या चॅप्टर नंबर 3 तुम्ही शिकाल, तर त्यानंतर तुम्ही वेगवेगळे शाफ्टची, नंतर कीज, वेगवेगळे कीज असतात, वेगवेगळे कपलिंग्स असतात, या सगळ्यांची आपण काय करू शकतो, डिझाईन प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट करू शकतो. देन नेक्स्ट CO, रिकमेंडेड द पॉवर स्क्रूज अँड सुटेबल फास्टनर्स फॉर डिफरंट ऍप्लिकेशन्स. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चॅप्टर नंबर 4 शिकाल, तर त्यावेळेस तुम्ही वेगवेगळे पॉवर स्क्रूज जे असतात आणि फास्टनर्स, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण असेंब्ली करतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे टाईपचे फास्टनिंग टाइप्स असतात, आणि वेगवेगळे प्रकारे आपण फिटिंग ही करू शकतो. तर
हा चॅप्टर ज्यावेळेस तुम्ही शिकता त्यावेळेस तुम्ही वेगवेगळे फिटिंग्स वेगवेगळे जे काही फास्टनर्स आहेत ते तुम्ही रिकमेंड करू शकता, म्हणजे ते तुम्ही सजेस्ट करू शकता की आपण हा फास्टनर जर यूज केला तर आपल्या ऍप्लिकेशन साठी तो चांगला राहील. आता बघा त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर सीओ फिफ्थ सीओ दॅट इज चूज स्प्रिंग्स फॉर व्हेरियस ऍप्लिकेशन्स. आता चॅप्टर नंबर 5 जर बघितला तर हा पूर्णपणे स्प्रिंग वर ते डिपेंड आहे. आणि या चॅप्टर मधून शिकल्यानंतर तुम्ही वेगवेगळे जे काही स्प्रिंग्स असतात तर ते स्प्रिंग आपण यूज करू शकतो आणि किंवा चूज करू शकतो. आपल्या ऍप्लिकेशन नुसार तुम्ही वेगवेगळे स्प्रिंग डिझाईन ऑफ स्प्रिंग आपल्याला पूर्ण या चॅप्टर नंबर 5 मध्ये शिकायचं. अँड लास्ट वन इज सिलेक्ट स्टँडर्ड कॉम्पोनंट्स विथ देअर स्पेसिफिकेशन्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरर कॅटलॉग्स. वेगवेगळे मॅन्युफॅक्चररचे कॅटलॉग्स असतात आणि त्याच्यातनं तुम्ही स्टँडर्ड कॉम्पोनंट कसा यूज होणार आहे हे आपण बघू शकतो. सो दीज आर द ऑल सीओज विच डिपेंड्स ऑन युअर all chapters, that means 6 chapters, and each CO for your each chapter. After that, let's see the total syllabus of our subject EMD, that means elements of machine design. So let's see, unit number 1 is fundamentals of design. आता यामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही सॉम सब्जेक्ट शिकला बरोबर, तर त्याचाच थोडंसं ऍडव्हान्स व्हर्जन आहे. ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत दॅट मीन्स फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असतं, स्ट्रेस स्ट्रेन कर्व काय असतो बरोबर, वेगवेगळे टाईपचे स्ट्रेसेस कोणकोणते असतात, नंतर क्रीप काय असतं, फटीक काय असतं, एसएन कर्व काय असतो, हे सगळे जे आहेत जसं आपण सॉम सब्जेक्ट मध्ये ज्या काही बेसिक कन्सेप्ट शिकला तर ते सगळे कन्सेप्ट आपल्या या फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकायचं आहे, दॅट इज फंडामेंटल्स ऑफ डिझाईन. आणि हा चॅप्टर तुमचा गायधनी सरांनी कम्प्लीट केलेला आहे. आफ्टर दॅट युनिट नंबर 2 डिझाईन ऑफ जॉईंट्स, लिव्हर्स अँड ऑफसेट लिंक्स. आता या सेकंड चॅप्टर मध्ये काय 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 शिकायचं बघा आपल्याला. सो डिझाईन ऑफ क्वार्टर जॉईंट, देन नकल जॉईंट, टर्न बकल, डिझाईन ऑफ लिव्हर्स. वेगवेगळ्या टाईपचे जॉईंट्स असतात आणि त्या जॉईंटची आपल्याला पूर्णपणे डिझाईन प्रोसेस जी आहे ती शिकायची. तर हे आपल्या चॅप्टर नंबर 2 मध्ये आपल्याला या पूर्णपणे जॉईंट्सची डिझाईन प्रोसेस शिकायची. देन चॅप्टर नंबर 3 design of shaft keys and coupling. As we know, in various applications the different types of shaft are used, different types of keys and different types of couplings are used. It depends on our application. So at that time we have to know how to design the shaft, keys and coupling. So from our chapter number 3 we can learn how to design shaft, keys and coupling. वेगवेगळ्या डायमीटरचे शाफ्ट असतात, मग आपल्याला एक्झॅक्ट कोणत्या डायमीटरचा शाफ्ट घ्यायचा तर त्यानुसार आपण त्याची डिझाईन प्रोसेस जी आहे ती करू शकतो. आणि त्या डिझाईन प्रोसेस अकॉर्डिंग टू दॅट डिझाईन प्रोसेस वी कॅन फायनलाइज द व्हेरियस शाफ्ट, सेम कीज अँड कपलिंग. तर या चॅप्टर नंबर 3 मधनं आपल्याला शाफ्ट, की आणि कपलिंग या सगळ्यांची डिझाईन प्रोसेस जी आहे ती शिकायची. आफ्टर दॅट चॅप्टर नंबर 4 डिझाईन ऑफ पॉवर स्क्रूज अँड फास्टनर. जसं मी सांगितलं की वेगवेगळे टाईपचे जॉईंट्स असतात आणि त्यांना आपल्याला काय करायचंय तर फिटिंग करायची असते. सो वेगवेगळे टाईपचे जे काही फास्टनर्स आहेत ते आपल्याला या चॅप्टर नंबर 4 मधनं शिकायचं. आफ्टर दॅट चॅप्टर नंबर 5 डिझाईन ऑफ स्प्रिंग्स. जसं मी सांगितलं की वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन्स मध्ये, बऱ्याच वेळा आपल्याला स्प्रिंगची गरज पडते. तर त्या स्प्रिंगचा डिझाईन प्रोसेस ही आपल्याला पूर्णपणे आपल्या या चॅप्टर नंबर 5 मधनं शिकायची. अँड लास्ट वन चॅप्टर नंबर 6 सिलेक्शन ऑफ अँटी फ्रिक्शन बेरिंग अँड गिअर्स. जसं आपण बघतो की बऱ्याच वेळा एखादं मेकॅनिझम असेल किंवा एखादी मशीन असेल तर त्या मशीन मध्ये वेगवेगळ्या टाईपचे बेरिंग्स यूज केले जातात. तर कोणकोणत्या ऍप्लिकेशन साठी कोणती बेरिंग सुटेबल असेल आणि ते सगळं आपल्याला या चॅप्टर नंबर 6 मधून शिकायचं. असे टोटल आपले 6 चॅप्टर्स आहेत आणि या 6 चॅप्टर मधून आपल्याला पूर्ण डिझाईन सब्जेक्ट हा आपल्याला कव्हर करायचा आहे. सो लेट्स सी द मार्किंग स्कीम ऑफ अवर 6 चॅप्टर्स. फर्स्ट चॅप्टर इज फॉर युअर 14 मार्क्स, then second chapter is for 8 marks, then third is for 16, fourth is for 16,
then fifth is for 10 marks, and last six chapter is for 6 marks. In this way, your 70 marks is get distributed. तर सगळ्यात हायेस्ट मार्क साठी चॅप्टर नंबर 3 आणि चॅप्टर नंबर 4 16 मार्कासाठी आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 1 जो आहे बेसिक कन्सेप्ट सगळे हे आपले 14 मार्कासाठी असणार आहे, आणि चॅप्टर नंबर 2 आणि चॅप्टर नंबर 6 8 अँड 6 मार्क्ससाठी रिस्पेक्टिव्हली असणार. तर असे आपले टोटल मार्किंग स्कीम झाली. त्यानंतर सिलेबस आपण बघितला. तर आतापर्यंत तुमचा चॅप्टर नंबर 1 कम्प्लीट झालाय. सो लेट्स सी चॅप्टर नंबर 2. आता आपल्याला चॅप्टर नंबर 2 मध्ये काय काय शिकायचंय ते आपण बघणार आहोत, आणि चॅप्टर नंबर 2 हा आपला स्टार्ट करणार आहोत. तर इथपर्यंत काही अडचण कोणाला? हॅलो, No, sir. मार्किंग स्कीम समजली, त्यानंतर सिलेबस ओव्हरऑल सिलेबस जो आहे तो कळला सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, सो लेट्स स्टार्ट आवर चॅप्टर नंबर 2. तर ते फर्स्ट चॅप्टर मधले सरांनी एक दोनच एक्झाम्पल घेतले होते, न्यूमरिकल्स घेतले होते. पूर्ण फर्स्ट नव्हतं चॅप्टर झालं मध्ये numerical. फर्स्ट चॅप्टर मध्ये न्यूमेरिकल्स नाहीये. फर्स्ट चॅप्टर मध्ये तुमचे सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत, म्हणजे पूर्णपणे थेरॉटिकल. जसं मी सांगितलं की स्ट्रेस स्ट्रेन कर्व काय असतो, फ्रॅक्चर पॉइंट काय असतो, नंतर फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असते, जे तुम्ही सॉल्व मध्ये शिकलात, तर सगळे त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या थेरॉटिकल कन्सेप्ट सगळ्या या चॅप्टर नंबर 1 मध्ये जे आहेत ते आहेत. आणि चॅप्टर नंबर 2 जो आहे तो पूर्ण डिझाईन प्रोसेस, तिथून आपला जो आहे तो मेन स्टार्ट होतो. तर मला गायधनी सरांनी सांगितलं की चॅप्टर नंबर 1 कम्प्लीट झालाय तुमचा, आणि चॅप्टर नंबर 2 आपल्याला स्टार्ट करायचं. सो लेट्स सी चॅप्टर नंबर 2. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो सर, दिसते. ठीक आहे. तर चॅप्टर नंबर 2 त्याचं जे टायटल आहे, डिझाईन ऑफ जॉईंट्स, लिव्हर्स अँड ऑफसेट लिंक. सो दिस इज दॅट इज द टायटल ऑफ अवर चॅप्टर नंबर 2, डिझाईन ऑफ जॉईंट्स, लिव्हर अँड ऑफसेट लिंक्स. तर हा चॅप्टर जो आहे, हा चॅप्टर आपल्याला 8 मार्क्स साठी आहे. आणि जर तुम्ही बोर्डाचा पेपर, मागचे प्रिव्हियस पेपर जर बघितले, तर जे काही आपण जॉईंट्स बघणार आहोत त्यापैकी एका जॉईंट्सची किंवा एका लिव्हरची किंवा एका ऑफसेट लिंक्सची आपल्याला डिझाईन प्रोसेस ही एक्झाम मध्ये विचारली जाते, आणि ती टोटल तुम्हाला 8 मार्कासाठी असते. मग क्वेश्चन विचारण्याची टेक्निक कशी असते? एक तर तुम्हाला एखाद्या जॉईंटची डिझाईन प्रोसेस विचारली जाईल. अदरवाईज तुम्हाला गिवन डेटा दिला जाईल, आणि त्या गिवन डेटावरनं तुम्हाला न्यूमेरिकल्स जे आहेत ते विचारले जातील. ठीक आहे, अशा 2 पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आपण दोन्ही पद्धत बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण जे काही जॉईंट्स आहेत, तर त्या जॉईंट पैकी पहिला जॉईंट आपल्याला आज शिकायचा आहे. सो दॅट इज डिझाईन ऑफ क्वार्टर जॉईंट. आता क्वार्टर जॉईंट काय कन्सेप्ट आहे हे आपण आधी बघणार आहोत. सो बऱ्याच वेळा काय असतं की पॉवर ट्रान्समिशन साठी, सो दिस इज अ डायग्राम ऑफ क्वार्टर जॉईंट. क्वार्टर जॉईंट झालाय का तुमचा? काही सरांनी काही शिकवलं का, काही सांगितलं याबद्दल, क्वार्टर जॉईंट बद्दल? हॅलो, हॅलो, ऋषिकेश, येस सर. क्वार्टर जॉईंट बद्दल काही सांगितलंय का सरांनी? ओके, लेट इट बी. आपण क्वार्टर जॉईंट पासून रिपीट स्टार्ट करू करू. शकतो शॉर्टकट मध्ये. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तर क्वार्टर जॉईंट पासून आपण स्टार्ट करू. सेकंड चॅप्टरचा पहिला जो टॉपिक आहे, सो दॅट इज डिझाईन ऑफ क्वार्टर जॉईंट. आता क्वार्टर जॉईंट काय असतं आपण आधी ते बघून घेऊ. सो बऱ्याच वेळा काय असतं बघा, आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायची असते. सो हिअर इज वन शाफ्ट अँड हिअर इज सेकंड शाफ्ट. आता या दोन्ही शाफ्ट मधून, म्हणजे या शाफ्ट पासून ते या शाफ्ट पर्यंत आपल्याला काय करायचं, पॉवर जी आहे ती ट्रान्समिट करायची. ठीक आहे. सो फॉर ट्रान्समिटिंग दॅट पॉवर we have to use that
टाइप ऑफ जॉईंट कॉल्ड एज कॉटर जॉईंट. आता यालाच सॉकेट अँड स्पिगॉट जॉईंट असं सुद्धा त्याचं अनदर नेम जे आहे त्याला आपण सॉकेट अँड स्पिगॉट असं सुद्धा म्हणतो. आता यामध्ये काय असतं बघा, मेन तीनच पार्ट्स असतात याचे. पहिला पार्ट असतो स्पिगॉट. बघा इथे क्रॉसची जी काही हॅचिंग लाईन केली, सो दिस इज अवर स्पिगॉट पार्ट. देन सॉकेट पार्ट. आता इथे बघा माझा माऊसचा कर्सर जिथे दिसतोय, तर ती हॅचिंग लाईन पूर्णपणे जो आहे तो आहे आपला सॉकेट पार्ट. अँड लास्ट वन इज कॉटर पार्ट. तर या दोघांमध्ये काय असतं की आपल्याला या कॉटरचा महत्वाचा रोल असतो. कॉटर काय करतो, तर कॉटर इज वन ऑफ द लॉकिंग मीडिया. म्हणजे स्पिगॉट अँड सॉकेट दोघांना काय करायचंय, आपल्याला लॉक करायचंय. आणि त्या लॉक करण्याचं काम कोण करतं, तर कॉटर करतो. दॅट्स वाय इट्स कॉल्ड कॉटर जॉईंट. आता नेमकं कॉटर काय कन्सेप्ट आहे बघा, इथे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतं बघा. जसं आता आपण बघतो की ज्यावेळेस एखादा पार्ट बाहेर येऊ नये म्हणून आपण काय करतो, त्याला लॉकिंग पिनने आपण लॉक करून टाकतो, बरोबर. सो कॉटर इज ऑल्सो वन ऑफ द लॉकिंग पिन. आता कॉटर बघितलं तर कॉटर इज अ फ्लॅट वेज शेप पीस. फ्लॅट वेज शेप पीस म्हणजे काय, तर एका साईडने बघा पूर्णपणे फ्लॅट आहे आणि दुसऱ्या साईडने काय दिसतंय ते तुम्हाला टेपर्ड शेप दिसतोय, बरोबर. म्हणजे कॉटर ची जी काही कॉटर म्हणजे काय असतं, सो इट इज वन ऑफ द लॉकिंग पिन. आणि या लॉकिंग पिनचं कन्स्ट्रक्शन कसं केलंय, सो इट इज फ्लॅट ऍट वन साइड अँड टेपर ऍट अनदर साइड. म्हणजे एका साईडने ती पूर्णपणे फ्लॅट असते, दुसऱ्या साईडने पूर्णपणे ती टेपर असते. सो इट इज रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन अँड विथ दिस टेपर्ड. आता काही काही ठिकाणी कॉटर जे आहेत ते दोन्ही साईडला टेपर्ड असतात, किंवा काही काही ठिकाणी एका साईडला फ्लॅट आणि दुसऱ्या साईडला टेपर्ड. अशा पद्धतीने या कॉटरचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते असतं. देन आता या कॉटरचं काम काय असतं, इट इज यूज टू कनेक्ट रिजिडली टू रॉड्स विच ट्रान्समिट मोशन इन ऍक्सियल डायरेक्शन विदाउट रोटेशन. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस पॉवर ट्रान्समिशन होते, तर पॉवर ट्रान्समिशनच्या वेळेस दोन रॉडला एकमेकांमध्ये कनेक्ट करून ठेवायचं काम या कॉटरद्वारे केलं जातं, बरोबर. अशा पद्धतीने कॉटर काय करते, त्या दोन्ही सॉकेट आणि स्पिगॉट या दोघांना काय करते, तर आपण म्हणतो ना की जसं कनेक्शन करतो दोघांमध्ये. सो मेन फंक्शन ऑफ कॉटर इज टू लॉक सॉकेट अँड स्पिगॉट. आता कॉटर जॉईंटचे काही ऍप्लिकेशन्स आपण बघितले, तर इथे बघा सायकल पेडल अँड स्प्रॉकेट व्हील. आता सायकल पेडल आणि स्प्रॉकेट व्हील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस आपण सायकल चालवतो, सायकलचं पेडलिंग करतो, बरोबर. तर ज्यावेळेस सायकलचं पेडल असतो, तो त्या स्प्रॉकेट व्हीलला काय करतो, एका एका पिनद्वारे तो अटॅच केला जातो. आपण बरेच स्टुडंट्सला सायकल चालवली सगळ्यांनी, बरोबर. तर ज्यावेळेस आपण बघतो की सायकलचा पेडल आणि जो काही तो स्प्रॉकेट व्हील म्हणजे जिथे तो पेडल अटॅच झालेला असतो, तर या दोघांमध्ये काय केलं जातं, एक छोटीशी पिन इन्सर्ट केली जाते, बरोबर. आणि त्या पिनद्वारे काय केलं जातं, त्या दोघांचं असेंब्ली केली जाते, बरोबर. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज वन ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ कॉटर जॉईंट. ती पिन म्हणजेच काय असते, तर कॉटर असते. सो दिस इज वन ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ आवर कॉटर जॉईंट, दॅट इज सायकल पेडल विथ स्प्रॉकेट व्हील. देन पिस्टन रॉड टू क्रॉस हेड ऑफ स्टीम इंजिन. म्हणजे स्टीम इंजिन मध्ये सुद्धा पिस्टन रॉड जो आहे तो त्या क्रॉस हेडला कनेक्ट केला जातो, बरोबर. आणि तो त्या एका पिनद्वारे कनेक्ट केला जातो, त्यामुळे हा कॉटर जॉईंटचा ऍप्लिकेशन मध्ये कन्सिडर केलं जातं. देन फाउंडेशन बोल्ट्स टू फास्टनर फॉर हेवी मशिनरी. म्हणजे मोठमोठ्या ज्या काही हेवी मशिनरीज असतात, त्या हेवी मशिनरीज मध्ये फाउंडेशन बोल्ट जे असतात तर लॉकिंग पिनद्वारे त्यांचं यूज केलं जातं. अँड वॉल रॉड अँड स्टीम इंजिन. आता इथे बघा या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते, सो ऍट द वन एंड इज पिस्टन रॉड अँड अदर एंड इज कनेक्टिंग रॉड. तर पिस्टन रॉड आणि कनेक्टिंग रॉड या दोघांना काय करायचं, आपल्याला जॉईंट करायचं. म्हणजे पॉवर जी आहे ती पिस्टन रॉड पासून ते कनेक्टिंग रॉड पर्यंत, अदरवाईज और कनेक्टिंग रॉड पासून पिस्टन रॉड, म्हणजे जी काही पॉवर ट्रान्समिट करायची, तर पॉवर ट्रान्समिट करताना या दोघांना आपल्याला काय करायचंय, सो अटॅच करायचे. आणि हे अटॅच करण्याचं काम कोण करतंय, सो कॉटर जॉईंट या दोघांना अटॅच करायचं काम करतो. सो अशा प्रकारे कॉटर जॉईंटचं हे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स असतात. आता कॉटर जॉईंट जर बघितलं आपण, तर या पद्धतीने कॉटर जॉईंट असते. आणि यामध्ये जसं मी सांगितलं की तीन मेन पार्ट असतात. फर्स्ट वन इज स्पिगॉट. आता स्पिगॉटचा जो पार्ट बघितला आपण, तर ही हॅचिंग लाईन्स दाखवली बघा.
पूर्णपणे या इथून जो स्पिगॉट स्टार्ट होतो सो अप टू द दिस एंड. माझा माऊस जसा स्लाइड होतोय तो पूर्ण पार्ट हा आपला स्पिगॉटचा असणार आहे. देन सेकंड वन इज सॉकेट. आता सॉकेट काय कन्सेप्ट आहे बघा, की हॅचिंग लेन्स. माझा माऊस जिथून जिथून स्लाइड होतोय तो तो सेक्शन प्रॉपरली चेक करा सगळ्यांनी. असा हा आपला सॉकेट असणार आहे. अँड लास्ट वन इज कॉटर. तर ही जी काही टेपर्ड शेप आहे बघा, एका साइडने पूर्णपणे फ्लॅट आहे आणि दुसऱ्या साइडने टेपर्ड आहे. अशा पद्धतीने ही कॉटर जी आहे ती डिझाईन केली जाते. तर या जॉईंट मध्ये तीनच मेन पार्ट असतात. पहिला असतो स्पिगॉट, दुसरा असतो सॉकेट अँड थर्ड वन इज अवर कॉटर. सो या तीन पार्टचं आपल्याला डिझाईन जे आहे ते करायचं असतं. नेक्स्ट वन इज कॉटर जॉईंटचे पार्ट्स. जसं मी सांगितलं की कॉटर जॉईंटचे तीन पार्ट्स असतात, स्पिगॉट, सॉकेट अँड कॉटर. सॉकेट, स्पिगॉट अँड कॉटर. आता या डिझाईन प्रोसेस मध्ये तुम्हाला काही पॉइंट्स असतात, काही नॉमेनक्लेचर आपण त्याला म्हणतो. तर हे जे काही हेडिंग्स आहेत, हे हेडिंग जर तुम्हाला कळले तर तुम्हाला डिझाईन प्रोसेस ही पूर्णपणे इझिली जाणार, बरोबर. आता डायग्राम नुसार आपण एक एक पॉइंट जो आहे तो आपण चेक करणार आहोत. सो capital P is nothing but axial, tensile or compressive force on a rod and it is in N. N stands for Newton. म्हणजे काय की या पूर्णपणे जॉईंट वरती आपल्याला एकतर टेन्साईल लोड, ऍक्सियल टेन्साईल और कॉम्प्रेसिव्ह लोड. आता सगळेजण सॉम शिकलेत तर प्रत्येकाला टेन्साईल लोड आणि कॉम्प्रेसिव्ह लोड हा आपल्याला माहित असेल, बरोबर. टेन्साईल फोर्स अँड कॉम्प्रेसिव्ह फोर्स. आता टेन्साईल कन्सेप्ट काय बघा, ज्या वेळेस तुम्ही या जॉईंटला इथे डायग्राम मध्ये दिसतं बघा पी आणि एरो कसा आहे, बाहेरचा एरो आहे. तर दोन्ही साईडला ज्यावेळेस तुम्ही बाहेर ओढतात त्या जॉईंटला, दॅट इज कॉल्ड टेन्साईल लोड और टेन्साईल फोर्स. देन सेकंड वन इज कॉम्प्रेसिव्ह फोर्स. कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे काय, तर याच्या एक्झॅक्ट अपोजिट. म्हणजे जो काही एरो बाहेर चाललाय तर तो एरो कुठे जाणार आहे, अपोजिट साईडला म्हणजे आतमध्ये. म्हणजे जेणेकरून तुम्हाला बाहेरच्या साईडने प्रेशर आतमध्ये कॉम्प्रेस केलं जाणार आहे. म्हणजे प्रेशर जो आहे तो बाहेरच्या साईडने येणार आहे, दॅट इज कॉल्ड कॉम्प्रेसिव्ह फोर्स. तर टेन्साईल फोर्स अँड कॉम्प्रेसिव्ह फोर्स ही कन्सेप्ट कळली का सगळ्यांना? बघा या छोट्या छोट्या गोष्टी जर कळल्या तरच तुम्हाला डिझाईन प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे कळणार आहे. सो टेन्साईल फोर्स अँड कॉम्प्रेसिव्ह फोर्स. हॅलो. हो सर. हा बघा मध्ये मध्ये बोलत चला, कारण काय आहे की ऑनलाईन मुळे मान्य थोडस जरा समजायला अवघड जाणार आहे. पण मग जोपर्यंत तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी समजणार नाही तुम्हाला, तोपर्यंत आपण डिझाईन प्रोसेस जी आहे ती कळणार नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, टेन्साईल फोर्स असेल, कॉम्प्रेसिव्ह फोर्स असेल, वेगवेगळ्या टाईपचे लोड्स असतील, तर या व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून तुम्हाला डिझाईन प्रोसेस ही इझिली अंडरस्टँड होईल. सो फर्स्ट वन इज कॅपिटल पी इज नथिंग बट ऍक्सियल, टेन्साईल और कॉम्प्रेसिव्ह फोर्स. आता ऍक्सियल शब्द काय वापरलाय, कारण या शाफ्टचा जो काही ऍक्सिस असणार आहे, या ऍक्सिस सेंटरला आपण ऍक्सिस ड्रॉ करतो बघा, ज्यावेळेस आपण कॅड मध्ये ड्रॉइंग ड्रॉ करतो किंवा मग ग्राफिक्स मध्ये, तर एखादा शाफ्ट आपण ड्रॉ केला तर त्याचा आपण सेंटर ऍक्सिस ड्रॉ करतो आणि या ऍक्सिस वरती तुमचा जो काही लोड अप्लाय होणार आहे, त्यामुळे इथे शब्द वापरलाय ऍक्सियल. आणि लोड कसा आहे तर टेन्साईल. टेन्साईल मीन्स या दोन्ही जॉईंटला आपण काय करतोय, बाहेरच्या डायरेक्शनला ओढतोय, बरोबर. दॅट्स वाय एरो बघा कसा आहे बाहेरच्या साईड. आणि याच्याच अपोजिट काय असतं, कॉम्प्रेसिव्ह. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बाहेरून लोड अप्लाय करतायत या शाफ्ट वरती, दॅट इज कॉल्ड कॉम्प्रेसिव्ह लोड और कॉम्प्रेसिव्ह फोर्स, आणि तो असतो एन म्हणजे न्यूटन मध्ये. देन स्मॉल डी. स्मॉल डी इज नथिंग बट डायमीटर ऑफ रॉड. आता आपल्याला माहिती आहे की इथे दाखवलं बघा स्मॉल डी, डायमीटर ऑफ रॉड. तर या स्पिगॉटला पुढे काय केलंय, या रॉडने कनेक्ट केलेलं आहे, बरोबर. आणि या सॉकेटला पण काय केलंय, या रॉडने कनेक्ट केलंय, बरोबर. तर ज्यावेळेस आपल्याला डिझाईन प्रोसेस करायची तर या डी म्हणजे या रॉडचं सुद्धा आपल्याला डिझाईन प्रोसेस करायची. आणि स्मॉल डी काय दाखवतो आपल्याला, इट इंडिकेट्स डायमीटर ऑफ रॉड. म्हणजे तुमचा जो काही रॉड असेल ज्याला स्पिगॉट आणि सॉकेट कनेक्ट झाले, तर त्या स्मॉल डी इज नथिंग बट डायमीटर ऑफ रॉड.
Then small d1 is nothing but diameter of spigot end or inside diameter of socket. म्हणजे स्मॉल d1 इथे दिसते बघा. डायग्राम दिसते ना सगळ्यांना? हो सर. स्मॉल d1 इज नथिंग बट आउटर डायमीटर ऑफ स्पिगॉट. म्हणजे आता बघा स्पिगॉट म्हणजे हा आपला इथे स्मॉल d1 इथे दिसतं, माझं माऊसचा कर्सर दिसतं बघा. स्मॉल d1 आउटर डायमीटर ऑफ स्पिगॉट ऑर इनर डायमीटर ऑफ सॉकेट. म्हणजे सॉकेटचा इनर डायमीटर किंवा मग स्पिगॉटचा आउटर डायमीटर, आणि तो कशात असतो? मध्ये असतो. देन d2 स्मॉल d2 इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट कॉलर. आता इथे बघा स्मॉल d2, माझा माऊसचा कर्सर दिसतो बघा. तर या कॉलर स्पिगॉटच्या कॉलरला त्याचा डायमीटर म्हणजेच काय तर d2. आपण पुढे जसं डिझाईन प्रोसेस बघू त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होणार आहे. फक्त आता पहिले समजून घ्या काय काय ते. देन कॅपिटल d1 इज नथिंग बट आउटर डायमीटर ऑफ सॉकेट. सो लेट सी दिस इज आवर d1, कॅपिटल d1. या सॉकेटचा आउटर डायमीटर that is called capital D1, outer diameter of socket. Then D2 diameter of socket. बघा कॅपिटल D2. तर या सॉकेटची जी काही कॉलर आहे, इथे एक कॉलर शब्द ऍड करायचा राहिला. तर या सॉकेटची जी काही कॉलर असेल तर या कॉलरचा टोटल डायमीटर त्याला आपण म्हणतोय कॅपिटल D2. देन स्मॉल बी मीन विड्थ ऑफ कॉलर, स्मॉल बी. बघा तर जी काही विड्थ आपल्या क्वार्टरची जी काही विड्थ आहे दॅट इज कॉल्ड बी. देन टी इज नथिंग बट थिकनेस ऑफ क्वार्टर, स्मॉल टी. बघा इथे जी काही आपली क्वार्टर आपण इन्सर्ट केलेली आहे तर या क्वार्टरची जी काही थिकनेस आहे या साइड व्ह्यू मध्ये त्यांनी दाखवले बघा. सो इट इज नथिंग बट स्मॉल टी. देन कॅपिटल सी इज इक्वल्स टू थिकनेस ऑफ सॉकेट कॉलर. बघा इथे कॅपिटल सी. सो ही जी काही आपला सॉकेट आपण पूर्णपणे इथे ड्रॉ केलेलं आहे तर या सॉकेटचा जो काही थिकनेस आहे इट इंडिकेट्स बाय कॅपिटल सी. देन T1 थिकनेस ऑफ स्पिगॉट कॉलर. आता आपल्याला माहिती आहे की स्पिगॉट म्हणजे हा पार्ट असतो आणि या पार्टचा जी काही कॉलर आहे त्या कॉलरची थिकनेस इज इक्वल्स टू कॅपिटल स्मॉल t1 and it is also in mm. Then small a is equals to distance from the end of slot to end of spigot. म्हणजेच काय बघा इथे कॅपिटल स्मॉल ए दिलाय. स्लॉट पासून ते स्पिगॉटचा एंड या दोघांमधलं जे काही डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड स्मॉल ए. देन सिग्मा टी इज नथिंग बट परमिसिबल टेन्साइल स्ट्रेस फॉर सॉकेट स्पिगॉट अँड कॉटर. जो काही टेन्साइल स्ट्रेस, जो काही बाहेर आपण लोड देणार आहे त्या शाफ्टला त्याला आपण म्हणतो टेन्साइल स्ट्रेस, आणि तो असणार आहे न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये, ज्याला आपण इंडिकेट करतोय सिग्मा टी स्टँड्स फॉर टेन्साइल अँड सिग्मा स्टँड्स फॉर स्ट्रेस. सो टेन्साइल स्ट्रेस. देन सिग्मा सी इज नथिंग बट परमिसिबल क्रशिंग स्ट्रेस. क्रशिंग म्हणजे काय? ज्यावेळेस पार्ट तुमचा क्रश होणार आहे, ज्यावेळेस आपण एखादा लोड अप्लाय केल्यानंतर तो पार्ट ब्रेक पण होऊ शकतो किंवा त्याचा ट्विस्ट पण होऊ शकतो, बरोबर. तर किंवा तो क्रश पण होऊ शकतो, त्याला आपण सिग्मा सी म्हणतो, क्रशिंग स्ट्रेस. इट इज इन न्यूटन पर mm स्क्वेअर. अँड लास्ट वन इज टाऊ, दॅट इज परमिसिबल शिअर स्ट्रेस. ज्यावेळेस हा आपण लोड अप्लाय करतो त्यावेळेस चान्सेस काय काय होऊ शकतात, तुमचा पूर्णपणे जॉईंट हा ट्विस्ट पण होऊ शकतो, आणि त्या ट्विस्ट म्हणजेच काय त्याच्यात शेअरिंग स्ट्रेस येऊ शकतो, आणि तो शेअरिंग स्ट्रेस आपण टाऊ ने इंडिकेट करतो. न्यूटन पर mm स्क्वेअर ने आपण तो मेजर करणार आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे नॉमेनक्लेचर आहेत, आणि याचा यूज करून तुम्हाला पूर्णपणे डिझाईन प्रोसेस जी आहे ती बघायची. ठीक आहे. तर आपण वन बाय वन प्रत्येक डिझाईन प्रोसेस जी आहे ती आपल्याला प्रत्येक पार्टची डिझाईन प्रोसेस जी आहे ती बघायची. तर या नॉमेनक्लेचर मध्ये काय अडचण कोणाला, एखादा पॉईंट समजला नाही असं काही आहे? हॅलो, नॉमेनक्लेचर जर समजलं असेल तरच डिझाईन प्रोसेस स्टार्ट करायला योग्य राहील.
अदरवाईज आपल्याला पहिले नॉमेनक्लेचर समजणं गरजेचं आहे. हॅलो. ओके. समजलं सर. ठीक आहे. सो नेक्स्ट डिझाईन ऑफ क्वार्टर जॉईंट. आता आपल्याला जी काही डिझाईन प्रोसेस आहे ती आपल्याला स्टार्ट करायची. सो दिस इज अ डिझाईन ऑफ क्वार्टर जॉईंट. तर मला सांगा पहिले की आपण एखादा कॉम्पोनंट आहे त्या कॉम्पोनंटची डिझाईन जी आहे ते आपण करतो बरोबर. तर डिझाईन करतो म्हणजे एक्झॅक्ट काय करतो सांगता येईल कोणाला? डिझाईन करतो म्हणजे नेमकं काय करतो? डायमेन्शनल कन्स्ट्रक्शन करतो. डायमेन्शन कन्स्ट्रक्शन करतो बरोबर. बरं आणखी आणखी काय करतो? स्ट्रक्चरल अनालिसिस. स्ट्रक्चरल अनालिसिस. व्हेरी गुड. आणखी मला सांगा की डिझाईन प्रोसेस करतो पण डिझाईन का करतो आपण? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डिझाईन? मला जर समजा एखादं मशीन तयार करायचंय ते मशीन मी अंदाजे काहीतरी डायमेन्शन घेतलं आणि लगेच ते बिल्ड केलं त्यानुसार मॅन्युफॅक्चर केलं चालेल का रे असं? नाही. नाही चालणार बरोबर. आपल्याला काहीतरी त्या पार्टचं पहिले डिझाईन प्रोसेस करावी लागेल. आणि आपण डिझाईन का करतो? कारण आपल्याला चेक करायचं असतं की हा पार्ट एवढ्या पद्धतीचा लोड सस्टेन करणार किंवा नाही करणार. म्हणजेच काय की आता एखादं पार्ट मशीन आपण तयार करतो बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण एखादं पंचिंग मशीन तयार करतो बरोबर. वरतून काय डाय येणार आहे आणि आपल्याला छोटे छोटे आपल्याला त्या पार्ट वरती पंच करायचं बरोबर. एखादं पंचिंग मशीन आपण डिझाईन करतो. आता या पंचिंग मशीन डिझाईन करायचंय तर वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावरती लोड येणार आहे आणि या लोड मध्ये येताना तर आपला पार्ट जो आहे तो पार्ट ब्रेक होऊ नये, तो पार्ट फेल होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रेसेस त्याचे चेक करायचे आणि त्यानंतर तो तेवढ्या पद्धतीचे स्ट्रेस जर सस्टेन करत असेल तरच आपली डिझाईन प्रोसेस काय आहे आपण सॅटिस्फाईड असणार आहे बरोबर. तरच आपली डिझाईन प्रोसेस ही सक्सेसफुल असणार आहे. त्यामुळे डिझाईन प्रोसेस आपण का करतो? सो टू चेक वेदर फेल्युअर टेक्स प्लेस ऑर नॉट. एखादा पार्ट तुम्ही तयार केला आणि त्याची डिझाईन प्रोसेस प्रॉपर नसेल तर तो पार्ट कधी कधी तो एखाद्या ठिकाणी ब्रेक होऊ शकतो बरोबर आणि त्याचा फेल्युअर होऊ शकतो आणि ते फेल्युअर होऊ नये. ते फेल्युअर अवॉइड करायचे, ऍक्सिडेंट अवॉइड करायचे. सो दॅट्स वाय वी स्टार्ट डिझाईन प्रोसेस. ठीक आहे. आता फेल्युअर आपण बघतो. आता फेल्युअर कुठे कुठे येऊ शकतं बरोबर. आता तुमच्या समोर क्वार्टर जॉईंटची डायग्राम आहे बरोबर. आता या डायग्राम मध्ये बघा वेगवेगळ्या भरपूर ठिकाण आहेत की अशा की जिथे तुमची डिझाईन जी आहे ती ब्रेक म्हणजे तिथे तुमचा पार्ट हा ब्रेक होऊ शकतो बरोबर. तर पार्ट मॅक्झिमम चान्सेस कुठे कुठे असतात ब्रेक होण्याचे सांगता येईल कोणाला? एखादा पार्ट हा मॅक्झिमम कोणत्या पॉइंटला ब्रेक होऊ शकतो? मॅक्झिमम इम्पॅक्ट जिथे असतो तिथे. येस. मॅक्झिमम इम्पॅक्ट म्हणजे तो पार्ट दुसऱ्या पार्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर समजा कंटिन्यू राहत असेल तर त्या ठिकाणी तो ब्रेक होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता हा स्पिगॉट आहे बघा. हा स्पिगॉट कंटिन्युअसली या सॉकेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये बरोबर आणि या क्वार्टरच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे आपल्याला काय करायचं आहे एक प्रकारची आपण असेंब्ली तयार केली. असेंब्ली कशाची? तर स्पिगॉट, सॉकेट आणि या दोघांची आपण काय केली? असेंब्ली तयार केली विथ द हेल्प ऑफ क्वार्टर. आणि ज्यावेळेस एक पार्ट दुसऱ्या पार्टच्या कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये असतो त्या केसमध्ये आपल्याला तिथे मॅक्झिमम चान्सेस असतात की तो पार्ट तिथे ब्रेक होऊ शकतो बरोबर. तर हे एक पॉइंट झालं. आता आणखीन एक पॉइंट सांगता येईल कोणाला की आपला पार्ट जो आहे आपला कॉम्पोनंट हा कुठे कुठे ब्रेक होऊ शकतो? एक तर मी सांगितलं की ज्या अपोजिट पार्ट सोबत तो कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये राहिला की तिथे तो ब्रेक होऊ शकतो. आणखी कुठे ब्रेक होऊ शकतो? स्मॉल साईजचा पार्ट असेल म्हणजे एखाद्या ठिकाणी जर 5 mm आपण म्हणतो ना बेरिंगचं असं बघा सर. जसं एक ठिकाणी तर म्हणजे एखादा पार्ट असतो जिथे त्याची लेंथ छोटी असते आणि साईडला पुढे मोठे असते तर म्हणजे तिथे चान्सेस जास्त बरोबर असतात कट होण्याचे. बरोबर एक्झॅक्टली. आता जिथे हा सर बोल जिथे बोल क्रॉस बोलते ते. सेक्शन एरिया चेंज होतो. बरोबर. क्रॉस सेक्शन एरिया चेंज होतो. आता याचं एक बेस्ट एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर तुम्ही गिअर टीथ आपण बघतो बरोबर. गिअर टीथ एकमेकांमध्ये मेश होत असतात बरोबर ना. आता गिअर टीथ ज्यावेळेस आपण मेश होतो तर त्यांचा एरिया कसा असतो?
आता इथे फॉर एक्झाम्पल याला आपण गिअर टीथ असं कन्सिडर करू. आता गिअर टीथ जे आहेत ते वरच्या साईडला त्यांचा एरिया हा कमी असतो आणि खाली जास्त असतो, बरोबर. आणि तो पार्ट त्या मेशिंग झाल्यानंतर तो एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे तो काय असतो होत असतो, त्याचं फेल्युअर होत असतं, बरोबर. म्हणजे फ्रिक्शन झाल्यामुळे तो काय करतो, ब्रेक होऊ शकतो. म्हणजेच काय, तर जिथे तुमचा एरिया कमी असतो त्या ठिकाणी तुमचे मॅक्झिमम स्ट्रेसेस हे तयार होत असतात. आणि मॅक्झिमम स्ट्रेसेस तयार झाल्यामुळे आणि एरिया जर कमी असेल तर तो पार्ट हा लवकर ब्रेक होऊ शकतो, बरोबर. आपण बऱ्याच वेळा बघतो बघा, आपल्या फोर व्हीलर किंवा टू व्हीलरचा जो काही स्प्रॉकेट असतो, बरोबर. तर तो गॅरेजवाला म्हणतो की तुमचं स्प्रॉकेट चे टीथ तुटले, तुम्हाला स्प्रॉकेट दुसरं टाकावं लागेल. स्प्रॉकेट म्हणजे ज्याच्यावरती आपला चेन असते, बरोबर, चेन ड्राईव्ह. तर ते चेन ज्या ड्राईव्ह वरती फिक्स झालेले असते त्याला आपण म्हणतो त्या स्प्रॉकेट. आणि ते स्प्रॉकेट तो आपला गॅरेजवाला आपल्याला काय म्हणतो की तुम्ही ते स्प्रॉकेट चेंज करा, स्प्रॉकेट बदलावं लागेल, बरोबर. तर स्प्रॉकेट का बरं बदलावं लागतो, जेव्हा आपली गाडी खड्ड्यातनं वगैरे जाते, बरोबर, तर इथे एरिया कमी असतो या स्प्रॉकेटचा. एरिया कमी असल्यामुळे तिथे मॅक्झिमम स्ट्रेस अप्लाय होतात आणि तुमचं स्प्रॉकेट काय होतं, ब्रेक होतो. तर माझा सांगण्याचा पर्पज हा आहे की फेल्युअर कुठे कुठे होऊ शकतो, तर जिथे तुमचा एरिया कमी असतो, बरोबर, तर तिथे तुमचं फेल्युअर होऊ शकतो. आणखी आणखी कुठे फेल्युअर होऊ शकतो, जसं आपण आता दोन रिझन्स कळले आपल्याला, बरोबर, की जिथे मॅक्झिमम तो कॉन्टॅक्ट मध्ये राहतो पार्ट तिथेच फेल्युअर होऊ शकतो, किंवा मग जिथे एरिया कमी आहे तिथे फेल्युअर होऊ शकतो. आणखी आणखी कुठे होऊ शकतो सांगता येईल? सर जास्त सर लोड एखाद्या पार्टची थिकनेस कमी असेल तेव्हा. थिकनेस कमी असते म्हणजे इन शॉर्ट त्याचा एरिया आपण कमी या कन्सिडर मध्ये या पॉईंट मध्ये अंडर तो कन्सिडर करू. थिकनेस कमी म्हणजेच काय, तर एरिया कमी, बरोबर. बरं, आता हे झाले दोन रिझन, की पहिला तो एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यामुळे तो फेल्युअर होऊ शकतो. दुसरं रिझन त्यांचा एरिया कमी त्यामुळे फेल्युअर होऊ शकतो. तिसरं रिझन असं आहे की जर समजा एखाद्या पार्टला इंटरनल क्रॅक्स असतील, बरोबर, म्हणजे आता हा स्पिगॉट आहे, या स्पिगॉटला समजा मॅन्युफॅक्चरिंग करताना जर काही आतमध्ये तो प्रॉपर मॅन्युफॅक्चर झाला नसेल, जी काही हीट ट्रीटमेंट प्रोसेस आपण म्हणतो ती प्रॉपरली झाली नसेल आणि आतमध्ये त्याचे काही क्रॅक्स जर उरलेले असतील, बरोबर. आता बऱ्याच वेळा आपण कास्टिंग, मोल्डिंग या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर काय असतं की या प्रोसेस मध्ये काही काही ठिकाणी काही काही वेळेस इंटरनल क्रॅक्स असे राहून जातात त्या पार्टमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करताना. आणि त्यामुळे काय होतं, इंटरनल क्रॅक्समुळे तुमचा हा पार्ट काय होतो, ब्रेक होऊ शकतो, बरोबर. म्हणजे तुमचा पार्ट हा फेल्युअर होऊ शकतो. दॅट इज द थर्ड रिझन, इंटरनल क्रॅक्स. देन नेक्स्ट रिझन काय, की समजा तुमच्या पार्ट मध्ये एखादा स्लॉट आपण प्रोव्हाइड केलाय, जसं आपण बघतो की आपण की आणि की वे बघतो, बरोबर. एखादा शाफ्ट आपल्याला फिक्स करायचा आहे तर त्या शाफ्टला आपण की होल प्रोव्हाइड केलेला असतो आणि त्याच्यात आपण काय करतो, की इन्सर्ट करतो. मग ज्या ठिकाणी असे स्लॉट प्रोव्हाइड केले जातात त्या ठिकाणी त्या पार्टची स्ट्रेंथ जी असते ती कमी होऊन जाते आणि त्या ठिकाणी तो काय असतो, ब्रेक होऊ शकतो, बरोबर. तर जसं आपण इथे बघतोय की या स्पिगॉटला इथे इथे एक असा रेक्टेंग्युलर स्लॉट प्रोव्हाइड केलेला आहे आणि या सॉकेटला सुद्धा एक रेक्टेंग्युलर स्लॉट प्रोव्हाइड केलाय, जेणेकरून ही क्वार्टर तुमची त्या त्या पार्ट मध्ये त्या स्लॉट मध्ये इन्सर्ट होईल, बरोबर. मग अशा केसमध्ये ज्यावेळेस तुमच्या पार्टला कंटिन्युअस पार्टला कुठेतरी तुम्ही स्लॉट प्रोव्हाइड केलाय, कुठेतरी होल असेल, तर अशा केसमध्ये तुमचं फेल्युअर होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. मग आपण बघितलं की डिझाईन प्रोसेस करताना आपल्याला याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या की कुठे कुठे आपलं फेल्युअर हे होऊ शकतं, बरोबर. तर फेल्युअर होण्याचे मॅक्झिमम रिझन्स जे आहेत ते आपण बघितले. सो फर्स्ट रिझन की एखादा पार्ट दुसऱ्या पार्टच्या कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये. देन सेकंड रिझन तुमचा जो काही एरिया हा एरिया कमी कमी होत जात असेल, एरिया कमी झाला म्हणजे स्ट्रेसेस ऑटोमॅटिकली वाढतायत आणि त्यामुळे तुमचा पार्ट हा ब्रेक होऊ शकतो. तिसरं रिझन मी सांगितलं की इंटरनल क्रॅक्स, एखाद्या पार्टला मॅन्युफॅक्चरिंग करताना मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट फॉल्टी मॅन्युफॅक्चरिंग जर समजा झालं आणि तो पार्ट पुढे गेला तर इंटरनल क्रॅक्समुळे तुमचं फेल्युअर होऊ शकतं. आणि चौथं आणि शेवटचं रिझन मी जे सांगितलं दॅट इज इंटरनल स्लॉट ऑर होल. एखाद्या पार्टला जर समजा तुमचा स्लॉट प्रोव्हाइड केलाय, एखादा होल प्रोव्हाइड केला असेल जेणेकरून दुसरा पार्ट त्याच्यात असेंबल होणार आहे, तर त्या केसमध्ये तुमचं फेल्युअर हे होऊ शकतं. सो दीज आर ऑल आर द रिझन्स फॉर फेल्युअर ऑफ अवर कॉम्पोनंट. मग आपल्याला ज्यावेळेस आपण डिझाईन प्रोसेस करतोय तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत, ठीक आहे. तर आता हे झाले. आणि आणखीन एक रिझन दॅट इज इरेग्युलरिटीज. म्हणजे एखादा पार्ट, आता बघा स्पिगॉट जर बघितला
तर आपल्याला स्पिगॉटचा एरिया हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा दिसतो, बरोबर. म्हणजे इथे तुमचं डायमीटर इथे वेगळं आहे, इथे वेगळं आहे, इथे वेगळं आहे, बरोबर. मग ज्यावेळेस अशी तुमचं इरेग्युलरिटीज असते पार्ट मध्ये, त्यावेळेस तुमचं फेल्युअर होण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात, बरोबर. म्हणजे तुम्हाला एक शेप जो आहे तो शेप जर समजा कॉन्स्टंट नसेल तर त्यालाच आपण म्हणतो इरेग्युलर शेप जर असेल तर तिथे तुमचं फेल्युअर हे होऊ शकतं. जसं एखादा ऑड शेप जर आपण बघितलं, ऑड शेपचा एखादा पार्ट घेतला तर त्या पार्ट मध्ये शेप ऑड असल्यामुळे म्हणजेच इरेग्युलर असल्यामुळे त्याचं काय फेल्युअर होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. तर असे हे सगळे आपण हे प्रोसेस डिझाईन प्रोसेस बघण्याआधी आपण का बरं फेल्युअर होऊ शकतो आपला पार्ट आपण ते बघितलं. सो लेट्स सी द डिझाईन प्रोसेस ऑफ अवर क्वार्टर जॉईंट. आता क्वार्टर जॉईंटची जी डिझाईन प्रोसेस आपण बघितली तर सगळ्यात पहिले जो पार्ट असतो तो असतो डिझाईन ऑफ रॉड. आता डिझाईन ऑफ रॉड म्हणजे काय बघा. सो इथे आपला हा शाफ्ट आहे, यालाच आपण शाफ्ट सुद्धा म्हणू किंवा रॉड सुद्धा म्हणू. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं तर याची डिझाईन प्रोसेस करायची. म्हणजे हा डायमीटर हा हा स्मॉल डी किती ठेवायचा आपल्याला तर हे आपल्याला आधी बघायचं. कारण काय बघा की ज्यावेळेस मी लोड अप्लाय करणार आहे, मग जसं आपण दोन पद्धतीचे लोड बघितले. सो फर्स्ट वन इज टेन्साईल लोड. तर एरो दाखवलाय म्हणजे काय बाहेरच्या डायरेक्शनला तुम्हाला स्पिगॉट आणि कॉटर आणि सॉकेट हे काय बाहेरच्या डायरेक्शनला ओढले जाणार आहेत, बरोबर. बाहेरच्या डायरेक्शनला ओढले जाणार आहे याचा अर्थ त्याला त्याच्यावरती काय अप्लाय होतोय टेन्साईल फोर्स अप्लाय होतोय. आणि आतमधल्या डायरेक्शनला जर लोड अप्लाय होत असेल दॅट इज कॉल्ड कॉम्प्रेसिव्ह लोड. मग ज्यावेळेस स्पिगॉट कॉटर अँड सॉकेट या तिन्ही पार्ट वरती ज्यावेळेस कॉम्प्रेसिव्ह लोड होईल त्यावेळेस या डायमीटरने तो लोड हा सस्टेन केला गेला पाहिजे, बरोबर. आणि तो केव्हा सस्टेन करेल ज्यावेळेस आपण डिझाईन प्रोसेस ही प्रॉपर केली असेल, बरोबर. मग आपल्याला काय करायचंय तर पहिले सगळ्यात पहिले आपल्याला हा डी जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे, बरोबर. म्हणजे या डी साठी आपल्याला डिझाईन प्रोसेस करायची. आता ती डिझाईन प्रोसेस म्हणजेच काय सो डिझाईन ऑफ रॉड, बरोबर. डिझाईन ऑफ रॉड म्हणजे काय कळलं सगळ्यांना. हॅलो. Yes, sir. ओके. सो आजच्या लेक्चरला आपण फक्त डिझाईन ऑफ रॉड पर्यंतच बघणार आहोत. आणि ज्यावेळेस आपलं दुपारी 3 ते 5 प्रॅक्टिकल असणार आहे तर त्या प्रॅक्टिकल मध्ये आपण उरलेली डिझाईन प्रोसेस जी आहे ती आपल्याला बघायची. सो फर्स्ट वन इज डिझाईन ऑफ रॉड. सो लेट सी. आता इथे बघा मी एक डायग्राम दाखवली. तर या डायग्राम मध्ये ज्यावेळेस तुमचा लोड हा टेन्साईल लोड अप्लाय होणार आहे तर पॉसिबिलिटीज काय की तुमचा हा रॉड या पार्ट मधून काय होणार आहे ब्रेक होणार आहे, बरोबर. म्हणजे इथून तो असा ब्रेक होऊ शकतो. टेन्साईल लोड अप्लाय करतो ना आपण एखाद्या पार्टला आपण काय करतोय बाहेरच्या डायरेक्शनला ओढतोय, बरोबर. बघा एरो कुठे दाखवला बाहेरच्या साईडला. मग बाहेरच्या डायरेक्शनला ज्यावेळेस आपण ओढतोय तर तो शाफ्ट काय होऊ शकतो ब्रेक होऊ शकतो, बरोबर. आता इथे मी जे कलर दाखवलाय, बरोबर. तर या ड्रॉइंग मध्ये जिथे कलर दाखवलाय दॅट इज नथिंग बट तुमचा या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेसेस जे आहेत ते मॅक्झिमम येणार आहे, बरोबर. मग आता आपल्याला काय काय बघायचंय बघा. So consider the failure of rod in tensile or compressive due to axial force. म्हणजे मी ऍक्सियल डायरेक्शनने एक तर टेन्साईल फोर्स अप्लाय करतोय किंवा मग कॉम्प्रेसिव्ह फोर्स. टेन्साईल म्हणजे याचा अर्थ मी बाहेर त्या शाफ्टला त्या रॉडला मी काय करतोय बाहेरच्या डायरेक्शनला ओढतोय, त्यामुळे त्याची पॉसिबिलिटीज काय तो इथून असा त्याचा तुकडा पडू शकतो, बरोबर, ब्रेक होऊ शकतो. आणि दुसरे लोड कोणता आहे तर मी कॉम्प्रेसिव्ह म्हणजे मी काय करतोय आतमध्ये त्याला प्रेस करतोय याच्या अपोजिट डायरेक्शनला. तर अशा या कंडिशन साठी आपल्याला काय करायचंय डिझाईन प्रोसेस जी आहे ती कॅल्क्युलेट करायची, बरोबर. आता डिझाईन कशी करणार बघा. सगळ्यात पहिले काय तर आपल्याला माहिती आहे स्ट्रेसचा फॉर्म्युला माहिती. स्ट्रेस इज नथिंग बट लोड अपॉन एरिया, बरोबर. लोड अपॉन एरिया म्हणजे मी एका पर्टिक्युलर एरियावरती किती लोड अप्लाय करतोय त्यामुळे आपले ते जे काही स्ट्रेसेस तयार होत आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, बरोबर. सो स्ट्रेसचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सॉम मध्ये पण आपण शिकलोय की स्ट्रेस इज नथिंग बट लोड अपॉन एरिया. म्हणजे एका पर्टिक्युलर एरियावरती किती लोड अप्लाय होतोय त्याच्यावरनं तुमचा स्ट्रेस हा कॅल्क्युलेट केला जाणार आहे. मग इथे फॉर्म्युला काय बघा. तर आपल्याला हा जो काही कलर केलेला सेक्शन दाखवलाय या कलर केलेल्या सेक्शनचा आपल्याला क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला बघायचा आहे, बरोबर. मग याचा क्रॉस सेक्शन एरिया म्हणजेच काय म्हणजे हा काय होतोय तर एक छोटा सर्कल तयार होतोय आणि आपल्याला माहिती आहे की सर्कलचा एरिया किती π/4 d². मग त्यामुळे आपण काय ह्याचा या फॉर्म्युलाने आपण काय करू शकतो तर स्मॉल डी हा कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे तुम्हाला टेन्साईल स्ट्रेस दिलेला असणार आहे, किती लोड अप्लाय केला जाणार आहे
हे दिलं जाणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला स्मॉल डी म्हणजेच काय तर डायमीटर ऑफ रॉड हा आपण डिझाईन करू शकतो आणि तो या टेन्साईल स्ट्रेस साठी तो आहे व्यवस्थित आहे की नाही, सुटेबल आहे किंवा नाही हे आपण चेक करणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने पहिला पार्ट जो आहे तो फाइंड डायमीटर ऑफ रॉड, म्हणजे आपल्याला काय करायचं तर सगळ्यात पहिले त्या रॉडचा डायमीटर हा आपल्याला डिझाईन करायचा आहे. मग तुम्हाला ज्यावेळेस न्यूमेरिकल्स असतात त्या न्यूमेरिकल मध्ये त्यांनी तुम्हाला किती लोड अप्लाय, टेन्साईल लोड किती अप्लाय केलं जाणार आहे हे दिलं जातं. त्यानंतर जो काही स्ट्रेस जो आहे परमिसिबल स्ट्रेस म्हणजे किती लोड पर्यंत तो पार्ट हा सस्टेन केला जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे. न्यूमेरिकल मध्ये या दोन गोष्टी तुम्हाला गिव्हन डेटा मध्ये असणार आहे. P is nothing but tensile or compressive load and sigma T is nothing but tensile stress. म्हणजे तुम्हाला हा पार्ट ब्रेक होण्याच्या आधी तो परमिसिबल स्ट्रेस हा आपल्याला दिला जातो आणि या दोन गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं तर डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो डी इज नथिंग बट डायमीटर ऑफ रॉड. मग हा रॉड आपल्याला किती डायमीटर पर्यंत जर आपण घेतला, या रॉडचा डायमीटर किती पर्यंत घेतला तर आपली डिझाईन ही सेफ असणार आहे हे आपल्याला या फॉर्म्युल्यावरनं कॅल्क्युलेट करता येणार आहे. ठीक आहे. सो दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ अवर डिझाईन प्रोसेस, कॅल्क्युलेट और फाइंड डायमीटर ऑफ रॉड. मग हे आपण या इक्वेशनने आपण फाइंड आउट करू शकतो. सिग्मा टी इज इक्वल्स टू पी अपॉन ए. ए इज नथिंग बट एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. मग या रॉडचा क्रॉस सेक्शनल एरिया किती असणार आहे 5/4 डी स्क्वेअर. तर अशा पद्धतीने आपण रॉड जो आहे तो या रॉड ची डिझाईन प्रोसेस ही करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे तो डिझाईन ऑफ स्पिगॉट. आता याची डिझाईन प्रोसेस ही आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं. सो फर्स्ट वन आपण पूर्णपणे सिलेबस बघितला, त्यानंतर मार्किंग स्कीम बघितली, देन सीओ कोर्स आउटकम्स काय काय असते ते बघितले, प्रत्येक चॅप्टर मध्ये काय काय शिकायचं आपण ते बघितलं आणि लास्ट वन चॅप्टर नंबर 2 आपण स्टार्ट केलं. सो अशा पद्धतीने आजचं जे आहे आपल्या लेक्चरचं कंटेंट होता. 3 ते 5 या प्रॅक्टिकल आवर्स मध्ये आपल्याला पूर्णपणे क्वार्टर जॉईंटची डिझाईन प्रोसेस बघायची आणि त्यानंतर आपण त्याचे न्यूमेरिकल सुद्धा आपण घेणार आहोत. तर अशी आपली डिझाईन प्रोसेस होती क्वार्टर जॉईंटची. बघा बरेचसे पार्ट्स आहेत, क्वार्टर जॉईंट, नकल जॉईंट, टर्न बकल, असे वेगवेगळे जॉईंटचे टाइप्स आहेत आणि या सगळे जॉईंटचे टाइप्स आपल्याला बघायचे आणि यांची सगळ्यांची डिझाईन प्रोसेस जी आहे ती आपल्याला बघायची. तर याच्यात काय अडचण कोणाला आता? नाही सर. ओके फाईन. तर मीटिंग लेफ्ट केली तरी चालेल. आपण 3 वाजता परत भेटू आणि 3 वाजता आपलं सेशन जे आहे ते कव्हर करू. सो स्टे ॲट होम, स्टे सेफ. थँक्स फॉर जॉईनिंग. गुड डे.